नमस्कार माय टू फॅमिली। तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या, त्याच्यानंतर जो GR आहे तो GR 15 मार्चचा जो GR आहे तो रद्द करा। तर अशा विविध मागण्यांसाठी म्हाडावर धडक मोर्चा काढण्यात आला होता 20 जून रोजी गुरुवारी। तर काय आहे अपडेट त्याच्याबद्दल आपण छोटीशी सविस्तर माहिती पाहूया। गिरणी कामगारांचे मुंबईतच पुनर्वसन करावे, गिरण्यांच्या जागेवर बांधलेली संक्रमण शिबिराची घरे गिरणी कामगारांना देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी शेकडो गिरणी कामगार आणि त्यांचे वारस गुरुवारी दुपारी म्हाडा मुख्यालयावर धडकले। गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी संघटनेच्या वतीने उपमुख्य अधिकारी योगेश महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। 15 मार्चचा GR काढून राज्य सरकारने गिरणी कामगारांना मुंबई बाहेर हाकलण्याचा डाव आखला आहे। त्यामुळे 15 मार्चचा जो GR आहे तो रद्द करावा। गिरण्यांच्या जागेवर ज्या IT कंपन्या उभ्या राहिल्यात तिथे गिरणी कामगारांच्या वारसांना नोकरी द्यावी। ज्या कामगार किंवा वारसांनी घरांसाठी फॉर्म भरले नाहीत त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची संधी द्यावी। 1981 साली 6 गिरण्यांचे कामगार बोनसमुळे संपावर गेले होते, त्यांना या योजनेत समाविष्ट करावे। कोणमधील घराची दुरुस्ती करून 3 वर्षाचा मेंटेनन्स माफ करावा, इत्यादी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। तसेच घरांसाठी 1,75,000हून अधिक गिरणी कामगारांनी अर्ज केले आहेत, त्यातील फक्त 16,000 गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले। काही दिवसात गिरणी कामगारांची घरासाठी पात्रता निश्चिती पूर्ण होईल, पण गिरणी कामगारांना घरे कुठे मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।